आज आपण पाहणार आहोत चटपटीत आंबट गोड लिंबाच्या लोणच्याची रेसिपी। लिंब तर किती गुणकारी असतात, बहुगुणी असतात। तसेच बहुगुणी लिंबाच्या लोणच्याला बरीचशी नावं आहेत बरं का। जे हे क्रश केले याला क्रशसुद्धा म्हणतात, लेमन क्रश, लेमन जाम किंवा लेमन सॉस अशी बरीच नावं आहेत। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत लेमन क्रश। 1 किलोच्या प्रमाणात तुम्हाला परफेक्ट मेजरमेंटने सांगणार आहे। तर 1 किलो लिंब घेतलीत, स्वच्छ धुवून घेतलीत। लिंब आपल्याला पातळ सालीची पिवळसर लिंब घ्यायची, तिथं पुसून घ्यायची आहेत स्वच्छ। कॉटनच्या कापडाने मी पुसून घेते। सगळी लिंब पुसून झाली आहेत। आता ही कट करून घ्यायची आहेत। लिंबाच्या फोडी या बारीक बारीक कट करून घेणार आहे आणि ह्यातल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे मी कट करून घेते आणि बिया साईडला काढून घेते। सगळी लिंब यासारखीच आपल्याला कट करून घ्यायची। हे लोणचं लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारं आहे। अगदी उपवासाला देखील तुम्ही खाऊ शकता। तर इथं बघा लिंबाचे तुकडे करून झाले। आता ह्या बियासुद्धा मी सेपरेट करून घेतलेत। आता आपल्याला लिंबूच्या फोडी वाटून घ्यायच्या आहेत। तर मिक्सरच्या भांड्यात मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। अगदी जोरात फिरवायचं नाही, पल्स मोडवर हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे जाडसर एकसारखं वाटलं तर याचा ज्यूस निघेल, त्यामुळे आपल्याला हे पल्स मोडवरच वाटून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे मी दुसऱ्या राहिलेल्या फोडीसुद्धा वाटून घेते। आता 1 किलोला मी 1 किलो 200 ग्रॅम गूळ घेतला आहे। 200 ग्रॅम जास्त घेतला आहे, बरोबरीचंही घेऊ शकता, पण लहान मुलं जर खात असतील तर जास्त आंबट लागतं, त्यामुळे थोडं गोडीचं प्रमाण मी वाढवलं आहे। तर 1 किलो लिंबासाठी 1 किलो 200 ग्रॅम गूळ वापरला आहे। गूळ बारीक चिरून घेतला आहे। आता कढई ठेवून लेमन क्रश घालून त्यात मी गूळसुद्धा घालून घेतला आहे। मीडियम फ्लेमवर आता हे आपल्याला विरघळू द्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेते। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही अगदी उपवासालाही सुद्धा खाऊ शकता। 1 चमचा बॅडगी मिरची पावडर घातली आहे, जी की कमी तिखट असते। 1 चमचा जिरा पावडर घातली आहे आणि 1 चमचाच मीठ घातलं आहे। उपवासाला तुम्ही जर जिरं खात असाल तर घाला, नाही तर स्किप करू शकता। तर मीडियम फ्लेमवर आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं बघू शकता छान उकळी आली आहे। आता जेव्हा उकळी आली त्यावेळेस आपण गॅसची फ्लेम फुल फ्लेमवर ठेवणार आहोत। अशा प्रकारे हलवत राहायचे। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे। जास्तीत जास्त 15 मिनिटात आपली ही रेसिपी तयार होते। व्यवस्थित उकळ्या येऊ द्यायच्या। 5 ते 6 उकळ्या आल्यात की आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, खूप घट्ट होऊ द्यायचं नाही आहे। मोठी उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची, परत खाली बसलं की गॅसची फ्लेम वाढवायची। अशा प्रकारे मी 5 ते 6 उकळ्या घेणार आहे। लिंबाच्या फोडींचं लोणचंही असंच असतं, थोडं मुरलं की आपण साली सकट खाऊ शकतो। पण या लिंबाचं लोणचं हे क्रश असं आहे की झाल्याबरोबर आपण ते खाऊ शकतो। तर तुम्ही इथं बघू शकता फुल फ्लेमवर छान उकळी आली की लो फ्लेम करून आपल्याला छान हलवत हे लोणचं तयार करून घ्यायचं आहे। तर इथं आपलं ऑलमोस्ट डन होत आलं आहे हे लोणचं। थोडंसं पातळ वाटत जरी असेल तुम्हाला तरी ते गार झाल्यावर घट्ट होतं। आता थोडंसं बघूया। तर इथं थोडं चिकटपणा आला की गॅस आपल्याला ऑफ करायचा आहे। याला छान गार झाल्यावरच बरणीत भरायचं आहे। अगदी साधं सोपं आपलं लिंबाचं क्रश तयार झालं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।